हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जबरदस्तीचे लग्न. जळगाव जिल्ह्यातील खेड्यातली अनन्या ही अत्यंत हुशार, संवेदनशील आणि स्वप्नाळू मुलगी. ती MSc पूर्ण करून पुढे संशोधन करायचं स्वप्न बघत होती. तिचे आई वडील साधे शेतकरी, वडील शरद पाटील आणि आई सुजाता पाटील. घरात जुन्या परंपरा, गावकुसात लोक काय म्हणतील याला फार महत्त्व. अनन्याला वाटायचं मला लग्न करायचंय, पण माझ्या मनाच्या माणसाशी. प्रेम असावं, समजूतदारी असावी. पण तिच्या वडिलांना मात्र घरकाम करणारी, शांत बोलणारी सून हवी होती. त्यांना असं वाटत होतं की मुलगी जास्त शिकली की बाहेरच्या जगात वळते. एक दिवस अचानक ठरलं तिचं लग्न राजू देशमुख नावाच्या मुलाशी लावायचं. राजू सुशिक्षित, घरदार, स्थिर, पण अत्यंत रागीट आणि जिद्दी स्वभावाचा होता. अनन्याने विरोध केला, आईला सांगितलं, वडिलांकडे विनंती केली, पण त्यांचं एकच उत्तर, घरची मानमरातब महत्त्वाची. तुला नाईलाजाने का होईना हे लग्न करावंच लागेल. अनन्या ढसढसा रडत होती, पण कोणी ऐकत नव्हतं. लग्नाच्या दिवशी अनन्या सुंदर साडीमध्ये सजली होती, पण मनात खोलवर वेदना होत्या. तिच्या मैत्रिणींना कळत होतं की ती आनंदी नाही, पण परिस्थिती तिच्या हातात नव्हती. लग्न थाटामाटात झालं. अनन्या देशमुख घराण्यात आली. समोर मोठं संयुक्त कुटुंब. राजूला मात्र वाटलं की अनन्याने हो म्हणूनच लग्न केलं आहे. त्याला तिच्या मनातली बंड, भीती, वेदना काहीच समजत नव्हतं. पहिले काही दिवस बरे गेले, पण जसा जसा वेळ गेला तसा तसा राजूचा खरा स्वभाव समोर आला. तो अनन्याची रागीट, अगीर वागू लागला. कधी म्हणायचा, तू खूप प्रश्न विचारतेस, तुझं शिक्षण बंद, आता तर घर सांभाळ. अनन्या अंतर्मनाने तुटत चालली होती. राजूच्या आईला अनन्या आवडत होती, पण ती मुलाच्या रागासमोर शांतच राहायची. एक दिवस तर राजूच्या रागातून मोठा वाद झाला. अनन्या रडतच आईवडिलांना फोन केला, पण तिकडून उत्तर आलं, बाळा, नवरा बायको तसं होतं, समजूत काढ. त्या रात्री अनन्या खिडकीजवळ बसून विचार करत राहिली. मी माझी स्वप्न, माझी ओळख, माझं आयुष्य कोणासाठी दिलं, ज्याला माझा आवाजसुद्धा ऐकू येत नाही. पण जशी प्रत्येक वादळ रात्र संपते, तशी अनन्याच्या आयुष्यात एक बदलाची पहाट आली. एक दिवस राजूला अचानक अनन्याच्या कॉलेजमधला प्रकल्पाचा अहवाल सापडला. त्यात तिची मेहनत, स्वप्न, विज्ञानावरील प्रेम सर्व काही होतं. तो चकित झाला. ती एवढी हुशार, एवढी मेहनती, आणि आपण तिला घरात बंद करून ठेवले. पहिल्यांदाच त्याच्या मनात अपराधाची भावना आली. त्या रात्री त्याने अनन्याजवळ येऊन हळू आवाजात विचारलं, अनन्या, तू माझ्याशी पूर्ण मनापासून बोलू शकतेस का? अनन्याने शांतपणे उत्तर दिलं, मी माझ्या मनाच्या विरुद्ध लग्न केलं, पण प्रयत्न करत राहिले, पण तुला माझ्या वेदना दिसल्याच नाहीत. राजू शांत झाला. त्याची नजर खाली गेली. त्याने मान्य केलं, तुझ्यावर अन्याय झाला. मी तुला आता तुझ्या स्वप्नांपासून दूर ठेवणार नाही. राजूने तिच्या पुढील शिक्षणाला होकार दिला. अनन्याला संशोधनासाठी पुण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. हळूहळू दोघांमध्ये समज, आदर आणि जिव्हाळा वाढू लागला. राजूचा राग हळूहळू कमी झाला. तो तिला समजून घेऊ लागला. दोघांनी एकमेकांना वेळ दिला, बोलायला वेळ काढला आणि एकमेकांचे भूतकाळ समजून घेतले. अनन्यालाही जाणवलं, राजू वाईट माणूस नव्हता, फक्त परंपराच्या चौकटीत वाढलेला. काही महिन्यांनी अनन्या तिच्या संशोधनात यशस्वी झाली. टीव्हीवर तिच्या मुलाखतीचा कार्यक्रम आला. संपूर्ण देशमुख कुटुंब अभिमानाने बघत होतं. राजूच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. तो अनन्याचा हात हातात घेऊन म्हणाला, हे यश तुझं आहे आणि हे नातं आता माझ्या मनापासून स्वीकारलेलं आहे. अनन्याच्या डोळ्यातही पाण्याचा झरा. आता हे लग्न जबरदस्तीचं नाही, प्रेमाचं झालंय.
नातं सुरुवातीला जबरदस्तीचं असलं, वेदनांनी भरलेलं असलं, तरी अनन्याची हिंमत आणि राजूचा बदल या दोघांनी मिळून एक सुंदर कौटुंबिक जीवन उभारलं. त्यांच्या लग्नाची पाया जबरदस्ती होती, पण पाया वाचवला समजूतदारपणा आणि प्रेमाने. अनन्याच्या आयुष्यातील खरी परीक्षा सुरू होते. अनन्याने शिक्षण पुन्हा सुरू केले, पण ते तितकं सोपं नव्हतं. शहरात जाणं, अभ्यासाचा ताण, घरातल्या जबाबदाऱ्या आणि त्यावरून समाजाच्या नजरा. सून शिक्षणासाठी शहरात जाते, घर सोडून एकटी राहते. हे देशमुख घराण्यात चालतं असलं काही? गावात कुजबूज वाढली. राजू काकांनी तर थेट प्रश्न केला, अनन्याला इतक्या मोकळ्या हातानं फिरू देणं योग्य आहे का? राजू काही बोलला नाही, पण प्रथमच त्याने सर्वांना उत्तर दिलं, अनन्या माझी बायको आहे. तिच्या स्वप्नांना मी थांबवणार नाही. अनन्या दाराआडून सर्व ऐकत होती आणि तिचे डोळे भरून आले. पुण्यात अनन्या पीजीमध्ये राहू लागली. पहिल्यांदाच घरापासून इतक्या दूर. रात्री ती खिडकीतून प्रकाशमान शहर बघत बसायची आणि मनात विचार व्हायचे, मी खरंच योग्य मार्गावर आहे का? राजूला एकटं सोडून बरोबर करतीये का? पण दुसऱ्या क्षणी ती स्वतःलाच आठवण करून द्यायची, हे माझं आयुष्य आहे आणि माझी ओळख तर करणं गरजेचं आहे. तिच्या क्लासमध्ये सिद्धार्थ नावाचा एक मुलगा होता. तल्लख, अभ्यासू आणि अनन्याचा चांगला मित्र. दोघे मिळून प्रोजेक्ट करायचे, लायब्ररीत तासनतास बसायचे. राजू हा बदल पाहत होता. सुरुवातीला त्याच्या मनात भीती येत होती, कुठे अनन्या माझ्यापासून दूर तर जात नाही ना? पण प्रत्येक वेळी अनन्या त्याला फोन करताना म्हणायची, राजू तू आहेस ना, म्हणूनच मी हे करू शकते. ते ऐकून राजूची भीती कमी होत गेली. एके दिवशी अनन्याचा फोन बंद होता. ती सिद्धार्थसोबत प्रोजेक्टसाठी कॉलेजमध्ये उशिरापर्यंत होती. घरच्यांनी ऐकलं, अनन्या एका मुलासोबत फिरते. राजूला समजलं आणि त्याचे मन ढवळून निघालं. तो संतापलेल्या अनन्याच्या पीजीकडे पोहोचला. तिथे सिद्धार्थ तिला सोडायला आला होता आणि हे दृश्य पाहून राजूचा राग उसळला. अनन्या, हे काय चाललंय तुझं? अनन्या थरथरली. सिद्धार्थ मागे सरकला. राजू तू चुकीचं समजतो आहेस. पण राजू ऐकायला तयारच नव्हता. रागाच्या भरात त्याने म्हटलेले शब्द अनन्याच्या मनाला खोलवर घाव देऊन गेले. तू शहरात जाऊन बदलली आहेस. त्या रात्री दोघांनी एकमेकांशी बोललेच नाही. अनन्या एकटी बसून रडत राहिली. राजू रडला, पण त्याला आपली चूक मान्य करायला कठीण जात होतं. दुसऱ्या दिवशी राजूला अनन्याच्या प्राध्यापकांचा फोन आला. ते म्हणाले, तुमची पत्नी खूप मेहनत करते. सिद्धार्थ आणि अनन्या प्रोजेक्टमध्ये राष्ट्रीय स्तरावर जात आहेत. तिच्यासाठी तुम्ही आधार व्हा. राजू अवाक झाला. त्याला समजलं की त्याचा राग अनन्याविरुद्ध नव्हता, तर समाजाच्या बोलण्याविरुद्ध, त्यांच्या स्वतःच्या असुरक्षतेविरुद्ध. तो अनन्याच्या पीजीमध्ये गेला. अनन्या खिडकीजवळ बसलेली, डोळे सुजलेले. राजू हळूच जवळ येऊन बसला. अनन्या, मला माफ कर. मला भीती वाटली होती, तू मला सोडशील की काय? अनन्या शांतपणे म्हणाली, राजू, प्रेम म्हणजे विश्वास. मी तुला सोडायला नाही, तुझ्यासोबत उभा राहायला गेले आहे. राजूने तिचा हात धरला. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, तू माझा अभिमान आहेस. त्या क्षणी तुटलेलं नातं पुन्हा जुळलं. काही महिन्यांनी अनन्या आणि सिद्धार्थचा प्रोजेक्ट राष्ट्रीय स्पर्धेत निवडला गेला. अनन्याचं नाव पेपरमध्ये छापून आलं. देशमुख वाड्यात सर्वजण गर्वाने पेपर बघत होते. राजूच्या वडिलांनी पहिल्यांदा अनन्याच्या हातात घेतला. सूनबाई, आम्हाला माफ कर. आम्ही तुझं स्वप्न ओळखलं नव्हतं. तू आमच्या घराचं नाव उज्ज्वल केलंस. अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं. गावातील लोक, नातेवाईक ज्यांनी आधी बोललं तेच आता म्हणत होते, देशमुखांची सून भारी शिकलेली आहे. घरात सगळं बदललं. अनन्या आणि राजूचं नातं इतकं घट्ट झालं. एका संध्याकाळी दोघे घराच्या टेरेसवर बसले होते. अनन्या म्हणाली, राजू, तुला आठवतंय का? हे लग्न जबरदस्तीचं होतं. राजू हसला. हो, पण आज मला वाटतं देवाने जाणीवपूर्वक आपल्याला एकत्र आणलं. अनन्या हळूच त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली,
जबरदस्तीने सुरू झालेलं नातं प्रेमाने सुंदर झालं आहे. आकाशात चांदण्यांची लखलख होती. खाली घराच्या अंगणात हास्य पारायण चाललं होतं आणि अनन्या मनोमन म्हणाली, मी जिंकले, फक्त शिक्षणात नाही तर आयुष्यात देखील. जबरदस्तीच्या लग्नाने एक मुलगी तुटू शकते, पण समजूत, प्रेम, मोकळेपणा दिल्यास ती फुलू शकते. राजू बदलला, घर बदललं, समाज बदलला आणि दोन मनांनी एक सुंदर संसार उभा राहिला. अनन्या आणि राजूने एकमेकांची मनं पूर्णपणे समजून घेतली होती. जबरदस्तीच्या लग्नात जिथे समाज कमी, तिथे आता समजूतदार प्रेम फुलत होतं. राजू रोज सकाळी उठल्यावर अनन्यासाठी चहा बनवायचा. तो चहा काही खास नसायचा, पण तिच्या मनाला तो खूप गोड लागत असे. अनन्याही राजूच्या आवडी समजू घेऊ लागली. त्याच्या कामाच्या ताणात ती त्याला खूप आधार द्यायची. नात्यात आता राग कमी, बोलणे वाढले, अंतर कमी, जवळीक वाढली आणि संशय नाहीसा झाला. एके दिवशी दोघे बाजारात गेले. अनन्याने एक छोटीशी राखाडी साडी पसंत केली. किंमत जास्त होती म्हणून ती तिने ठेवून दिली. राजूने काही न बोलता ती साडी गुपचूप खरेदी केली आणि रात्री अनन्याला दिली. अनन्याने आश्चर्याने विचारलं, तुला कसं कळालं मला ही साडी आवडली होती? राजू हसत म्हणाला, तुझ्या डोळ्यात दिसलं होतं. अनन्याच्या डोळ्याच्या पाण्याची रेषा उमटली. त्या क्षणी तिला जाणवलं, जबरदस्तीचं लग्न असलं तरी आता हे नातं पूर्ण मनापासूनच झालं होतं. पूर्वी घरात वारंवार वाद व्हायचे, पण आता अनन्या आल्यावर घरात शांतता, ऊब, प्रेम वाढलं. सासूबाई तिच्यासोबत स्वयंपाक करत बसत तिला नवीन पदार्थ शिकवत होत्या. सासऱ्यांना तिचं बोलणं आवडत होतं. ती घरात उत्साह आणायची. एक दिवस सासूबाईंनी म्हटलं, अनन्या, तू घरात आलीस तेव्हा तुला पाहून भीती वाटली होती की तू टिकशील का, पण आज तू आमच्या घराची ओळख आहेस. हे वाक्य ऐकून अनन्याला घरात तिची जागा मिळाल्याचं समाधान झालं. 1 वर्षानंतर अनन्याला पुण्यातील संशोधन केंद्रातून नोकरीची ऑफर आली. पगार चांगला, पण शहरात राहावं लागणार. घरात चर्चा सुरू झाली. काकांकडून त्वरित प्रश्न, नोकरी? सून नोकरीला जाईल? घर कोण बघेल? पण राजूने ठाम आवाजात म्हटलं, घर दोघं मिळून बघू. अनन्या आमची शान आहे. तिच्या प्रगतीला कुणी अडथळा आणणार नाही. सासू सासरेही अनन्याच्या बाजूने उभे राहिले. घराचा दृष्टिकोन बदलत होत्या. जुन्या परंपरा हलक्या होत होत्या. अनन्याला जाणवलं, हा आहे सुंदर संसार जिथे स्वप्नांना जागा मिळते. काही महिन्यांनी अनन्या गर्भवती असल्याचं समजलं. राजू तर आनंदाने नाचलाच. तो तिला कामावर सोडणं, डॉक्टरकडे नेणं, घरकामात मदत करणं सगळं करू लागला. अनन्याला कधी वाटलं नव्हतं की जबरदस्तीचे लग्नात कधी प्रेमाची ऊब मिळेल. राजू तिच्या पोटावर हात ठेवून म्हणायचा, आपलं लेकरूही आपल्या प्रेमाची गोष्ट ऐकेल कधीतरी. अनन्याने मुलाला जन्म दिला. एका गोंडस मुलीला. नाव ठेवलं आर्या. घरामध्ये आनंद, हास्य, उत्साह पसरला. सासऱ्यांनी नाचत म्हणलं, आपली आर्या शास्त्रज्ञ होणार, जशी तिची आई झाली. राजू रोज संध्याकाळी कार्यालयातून आल्यावर आर्याला उचलून म्हणायचा, डॅडीची परी. अनन्या त्यांना पाहत बसायची. तिचं मन भरून येत असे. ती स्वतःलाच हळूच म्हणायची, हेच तर मला हवं होतं, प्रेमाने सजलेलं जग. कधी काळी जबरदस्ती, गैरसमज, समाजाचं दडपण, राग, परंपरेची चौकट या सर्वांना हे नातं दाबण्याचा प्रयत्न केला. पण अनन्याची जिद्द आणि राजूचा बदल यांनी ही कथाच बदलली. आज ते दोघे एकत्र बसून म्हणतात, आमचं लग्न नियतीने केलं, पण संसार आम्ही मनाने उभारला. अनन्या तिच्या मुलीकडे बघते. राजू तिच्या खांद्यावर हात ठेवतो. अंगणात खेळणाऱ्या आर्याच्या खळखळाट दोघांचं आयुष्य उजळून निघतं. जबरदस्तीने नाही, समजुतीने, प्रेमाने, विश्वासाने दोन मनांनी एक सुंदर संसार उभारला. अनन्या अंगणात उभी होती. संध्याकाळची शांत हवा, ताज्या मातीचा सुगंध आणि दिव्यात लुकलुकणारा प्रकाश, सर्व काही तिला तिच्या आयुष्यातील प्रत्येक वळण आठवण करून देत होतं. कधी काळी हेच घर तिला परकं वाटायचं
आज मात्र ती या घराची धडधड बनली आहे. राजू आर्याला हातात उचलून घेऊन बाहेर आला. आर्या हसत म्हणाली, आई बघ ना, बाबा मला घेऊन येतो आहे. अनन्याचं मन भरून आलं. ती दोघांकडे बघत राहिली. राजूने आर्याला हातात दिलं आणि शांत आवाजात म्हणाला, अनन्या, आठवतंय का आपण किती वादातून आलोय, किती गैरसमज, राग, दुःख, पण आज बघ आपण दोघांनी किती सुंदर आयुष्य तयार केलंय. अनन्या हसत म्हणाली, हो राजू, हे प्रेमाचा, समजुतीचा आणि बदलाचा प्रवास होता. जबरदस्तीने सुरुवात झालेलं नातं आज मनापासूनच झालं. राजू तिचा हात हातात घेतो. आर्या दोघांचे हात एकत्र जोडते आणि म्हणते, माझे आईबाबा जगातले सर्वात चांगले आईबाबा. त्या क्षणी सूर्याचा सोनेरी प्रकाश तिघांवर पडत होता, जणू निसर्गही त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार झाला होता. अनन्याने डोळे बंद करून मनोमन म्हणाले, हेच माझ्या आयुष्याचं खरं यश आहे. त्यांचा संसार आता पूर्ण झाला होता. समाज, विश्वास, प्रेम आणि एकमेकांना दिलेल्या स्वातंत्र्यातून बांधलेल्या आणि सुंदरपणे जमते. जबरदस्तीने झालेलं लग्न तुटू शकतं, पण दोन मनं बदलायला, वाढायला आणि एकमेकांवर प्रेम करायला तयार असतील तर संसार सर्वात सुंदर बनतो. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.